नमस्कार, कुक विथ चिमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण व्हेज कटलेट कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी मी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाट्याची साल काढून आपण ह्याला चांगलं मॅश करून घेऊ. त्यानंतर आपण ह्यामध्ये 1 वाटी उकडलेले मटार टाकणार आहेत आणि ही दोन्ही एकदा चांगल्या पद्धतीने मॅश करून घेऊया. आता आपल्याला ह्यामध्ये 1 वाटी किसलेलं गाजर टाकायचे. 2 शिमला मिरची मी बारीक करून घेतल्या, ते पण आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनजिरं पावडर आणि साधारणतः अर्धा लिंबू आपण यामध्ये पिळून घेऊ. आता बाइंडिंगसाठी आपण ह्यामध्ये ब्रेडक्रम्बचा वापर केलेला आहे. इथं मी साधारणतः अर्धा कप ब्रेडक्रम्ब वापरलेला आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार ह्यामध्ये ब्रेडक्रम्ब कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला हे खूपच जास्त चिकट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून ब्रेडक्रम्ब वाढवू शकता. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला टाकून परत मिक्स करून घेऊ. आता आपलं मिक्सचर तयार झाले तर आपण ह्याला छान छोट्या छोट्या कटलेटचा शेप देऊन घेऊया. आता आपण कोटिंगसाठीची तयारी पाहू. त्यासाठी मी 5 चमचे कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला चांगलं पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट जास्त पातळ पण नाही हवी आणि जास्त घट्ट पण नाही. आणि सोबतच आपण ब्रेडक्रम्बचा पण वापर करणार आहे. तर सर्वात आधी आपण कटलेट कॉर्नफ्लॉवरची जी आपण पेस्ट केली होती त्यामध्ये डिप करून घेऊया आणि त्यानंतर जे ब्रेडक्रम्ब वापरले होते आपण त्यामध्ये चांगलं डिप करून सगळीकडून कोट करून घ्यायचे. आता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊ. तेल चांगलं तापून झालं की आपण ह्यामध्ये कटलेट सोडून घेऊया. तुम्ही हे कटलेट शॅलो फ्राय पण करू शकता. हे कटलेट खायला खूप पौष्टिक आहेत. यामध्ये भरपूर अशा भाज्यांचा वापर केला जातो. तुम्हाला हवं असल्यास तुमच्या आवडीच्या भाज्या पण तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता, जसं की बीट किंवा तुम्ही यात पनीर पण ॲड करू शकता. तर आपण ह्याला चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊया. आपल्याला हे कटलेट दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता कटलेटला आता छान कलर यायला लागलेला आहे आणि आपले कटलेट्स पण छान खरपूस रंगाचे झालेले आहेत. तर आता मी हे कटलेट काढून घेते. इथे आपले कटलेट तयार झालेले आहेत. तुम्ही हे कटलेट नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.